माहित नाही, म्हणजे ती ऍक्च्युली मैत्रीणच होती का त्यापेक्षा जास्त होती नाही माहिती. काय बोलतेस तू या नंदू? हा म्हणजे मी ऐकलंय की एकेकाळी लग्न होणार होतं त्यांचं, म्हणजे लग्न व्हावं इतपत ते एकमेकांच्या जवळ होते. म्हणजे मग तुला तुला संशय वगैरे येतो की काय त्यांच्यामध्ये नातं हे? नाही हो बाबा, म्हणजे आता तसं काही नाहीये, पण हा म्हणजे मला येतोय संशय. म्हणजे नाही पण येते, पण माहित नाही हो. नंदू तुला जर संशय येत नसेल ना तर ते चांगलं आहे. कसं आहे अगं, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला माणूस हवा असतो. हो, आणि असेल त्यांचं एकेकाळी नातं, असेल. कदाचित ते लग्नही करणार असतील, पण तसं झालं नाही ना. आता तुमचं लग्न झालंय. मी काय म्हणतो नंदू, त्यांचं म्हणजे मैत्रीच्या पलीकडे संबंध असतील ही ग त्यांचे. बिघडलं कुठे त्यात? त्यांना लग्न करावं असं वाटलं नाही त्यावेळी. त्याला काहीतरी कारण असेल ना. हे बघ, आता तुमचं लग्न झालंय, आता तुझा त्यांच्यावर विश्वास असायलाच हवा. बाबा विश्वास आहे हो, पण काय? हे राजवाड्यांनी सांगितलं का नाही मला? बोलू शकले असते ना, असं काहीतरी होतं म्हणून. लपवायचं काय? कदाचित तू त्यांना तितकी जवळची वाटली नसशील. हे बघ नंदू, तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालंय हे आठवतंय ना तुला? हे आठवतंय म्हणूनच भीती वाटते बाबा. हा म्हणजे असं वाटतंय की कदाचित त्यांच्या प्रेमाच्या आड आले असेल तर. हे बघ नंदू, त्यांना जर लग्न करायचं असतं ना तर त्यांना कोण अडवणार होतं? तुमचं लग्न तर आत्ता झालंय, म्हणजे तू तर त्यांच्यामध्ये नाही येऊ शकत, नाही का? त्यांची मैत्री जुनी होती ना. हो हो. अगं म्हणजे तो भूतकाळ झाला. आणि त्याबद्दल तुला सांगावंसही त्यांना वाटलं नाही, म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते तितकं महत्वाचंही नसेल. नंदू अगं, त्यांच्यामध्ये खरंच फक्त मैत्री असेल. आणि तुला एक सांग, समरराव अशी फसवणूक करणाऱ्यांपैकी नाही आहेत. आता तुमचं लग्न झालंय हे लक्षात ठेव. संशय ही वाळवी असते ग, वाळवी. ती नातं पोखरते, घर पोखरते. तुला तिच्यापासून जेवढं लांब राहता येईल ना तेवढी लांब राहा. नंदू, संशयामुळे चांगल्या नात्याचाही नाश होतो. त्यामुळे त्यात अडकायची चूक करू नकोस. काय मला सांग, आता संशय नाही आहे ना मनात? हे मला कळतंय, संशय नाही, पण गोंधळ आहे. बाबा तुम्हाला सगळंच कळतं. असणार ना आता गोंधळ.